आणि कशा पद्धतीने लोकांना समजून सांगायचं. कारण लोकांना कळत नाही आम्ही काय सांगतो ते, तर कसं सांगावं. कधी कधी असं होतं की लोकांना कळत नाही आपण काय कसं सांगतो ते. तर बुद्धांनी जे सांगितलं ना ते फार महत्त्वपूर्ण आहे. बुद्ध म्हणतात की ज्या पद्धतीनं एखाद्या लहान बाळाची आई त्या लहान बाळाचं तोत्र बोलणं ऐकते, समजून घेते आणि त्या लहान बाळाला त्याला कळेल अशा स्तोत्र भाषेत बोलते, अशा पद्धतीने तुम्ही धर्म सांगितला पाहिजे. हे किती किती सांगितले काय. ते कसं सांगतात की त्याला कसं कळेल तसं सांगा. तुमच्या बुद्धीने नका सांगू. तसं जर सांगितलं तर त्याला नाही कळणार. हे बुद्धांचं वैशिष्ट्य आहे. आणि हे अशा म्हणजे त्याला एक कथा आहे की काय म्हणतात की स्वप्न आणि यथार्थाचं भांडण झालं. यथार्थ म्हणजे सत्यता वस्तुनिष्ठता सांगतो ना, आणि स्वप्न म्हणजे काहीतरी भारीच काहीतरी कल्पनातीत झालेलं. एक काल्पनिक कथा आहे की या दोघांचे भांडणं झाले आणि या भांडणांमधून काय झालं की यांचं भांडणं काही सुलझणार. तर हे दोघं गेले देवांकडे आणि देवांना विचारले की बाबा हे आमची भांडणं अशी आहेत की यथार्थ म्हणजे मी फार महत्त्वपूर्ण आहे, माझ्याशिवाय तुझं काही अस्तित्व नाही. आणि स्वप्न म्हणते की तुझं यथार्थ असून काय फायदा, जोपर्यंत मी तुला काही देत नाही तोपर्यंत तुझं काही होत नाही, तू तिथल्या तिथेच थांबून राहतोस. आता काय करायचं. तर मग त्या देवांनी किंवा त्या वरिष्ठांनी कायच केलं की त्यांना काय सांगितलं की असं करा म्हणले की जो कोणी पृथ्वीवर पाय ठेवेल आणि आकाशाला हात लावेल तो सत्य सांगतोय असं आपण गृहीत धरूया, असं सिद्ध होईल. आणि मग दोघांनाही सोपं वाटलं. आणि यथार्थ जमिनीवर असतं, यथार्थ आपल्याला कळतं ते असतं. यथार्थ आला खाली आणि त्याला वाटलं की आता इथून मी सहजच आकाशाला भिडू शकतो, पण तो भिडू नाही शकला. स्वप्न नेहमी खूप उंच असतात, आपल्याला आपली कल्पनाशक्ती नेहमी उंच असते. ती आकाशामध्ये सहज गेली आणि तिला वाटलं की आकाशातून मी सहज खाली येईल, पण तिला पण काही खाली येता येणार. आणि मग त्यांना लक्षात आलं की आपल्या दोघांना सोबत राहूनच आकाश आणि जमिनीला टेकता येतं. बुद्ध तसे आहेत. बुद्ध तुम्हाला तुमच्या कल्पनात नसेल तितकं पुढचं सांगू शकतात, परंतु सांगत असताना तुम्ही जिथं आहात तिथून सांगतात. म्हणून बुद्ध जेव्हा सांगतात तेव्हा तेवढंच नका गृहीत धरू की जेवढं ते सांगतायत ते तुम्हाला तिथं पण घेऊन जाऊ शकतात जिथं आता जाणं तुम्हाला शक्य नाही. तर आपण ही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे बुद्धांचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जिथून आहात तिथून तुम्ही जिथं जाऊ शकता तिथपर्यंत येण्याचं सामर्थ्य ठेवतात. आणि म्हणूनच ते विधिवादी नाही आहेत. म्हणजे ते नुसतंच क्रियाकांड किंवा त्याला काय म्हणतो आपण बंदिस्त नाही आहेत. ते तुम्ही अशा पद्धतीनेच गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही आहे. तुम्ही जसे आहात तसं धर्म सांगतात, तुमच्या पद्धतीने धर्म सांगतात. म्हणूनच तुम्ही त्यांच्या कथा बघू शकता की त्यांनी शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पद्धतीने सांगितलेलं आहे, एखाद्या व्यापाऱ्याला व्यापाऱ्याच्या पद्धतीने सांगितलेलं आहे, राजाला राजाच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. हे त्यांचं एक मानवतावादी धर्म आहे. म्हणजे समोरच्याला कळेल त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्यांच्यातल्या या गोष्टीमुळेच ते नियमवादी नाही ठरत. म्हणजे खूप जास्त नियमात बांधून ठेवलेली व्यक्ती असते ना, तशी नाही ठरत ते. तर ते परिस्थिती अनुरूप बदलू शकणाऱ्या, सहज असणाऱ्या, पण गाभा मात्र तोच ठेवणाऱ्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करतात, गुरुचं प्रतिनिधित्व करतात. आणि ते सहज म्हणजे त्यांच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ते सहज आहे. ते तुम्हाला जटिल नाही करत. आणि हे पण एक वैशिष्ट्य आहे बुद्धांचं की ते सहजतावादी आहेत, ते जटिलतावादी नाही आहेत. म्हणजे तुम्हाला असं काही नाही सांगत की खूप जास्त व्रत करा, तप करा, किंवा तुम्ही नागासारखं बघितले असतील की असा हात वर केला की 12 वर्ष हात खाली नाही घेत, कपडे सोडले की कपडे सोडून टाकतात, असं तीव्र पद्धतीने ते नाही सांगत काही. त्याच्यामुळेच बुद्धिझम आहे ना उपासकांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे आणि एखाद्या सामान्य भिक्षूसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. हा तो फरक आहे. नसतात इतर काही ज्या संस्था आहेत ना त्याच्यामध्ये तो सामान्यासाठी तितका उपयुक्त नाही. तुम्हाला घर सोडावंच लागतं तरच तुम्हाला काही कळू शकतं. पण बुद्धिझममध्ये तुम्हाला घर नाही सोडता आलं
तर घराची जी आसक्ती आहे ती सोडा म्हणतात बुद्ध. तिथं लक्ष द्या. तुम्हाला सोडून जायची गरज नाही आहे. तिथं राहून सुद्धा जर कळालं की काय सोडलं पाहिजे तरी तुम्ही सोडलेलं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर महावीरांची आणि बुद्धांची सारखी शिकवण आहे. शिकवण कशी लक्षात घ्यायची हे जर याचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर आपण महावीरांचं एक उदाहरण देऊ शकतो. एक कथा आहे की महावीरांच्या लहानपणी महावीरांच्या घरचे आहेत ना, त्यांना बघायचे की ते खूप जास्त विरक्तीकडं, विरागाकडं, वैराग्याकडे गेलेले आहेत. आणि मग काय करायचं आहे चिंतन ते नेहमी व्यापलेले असायचे. तर त्यांनी काय केलं की तिचं लग्न केलं पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि त्यांना लक्षात येतं की याची इच्छा नाही, पण तरी त्यांना विनवून त्याची मनधरणी करून त्यांनी त्याचं लग्न लावलं महावीरांचं. आणि लग्न लावल्याच्या नंतर सुद्धा बराच काळ, बरेच वर्ष ते संसारामध्ये राहिले, परंतु विरक्ती किंवा वैराग्य त्यांच्यातून नाही गेलं. आणि मग त्यांच्या घरच्यांनीच त्यांना काय सांगितलं की काही कालांतरानंतर की तू काही सुधरत नाहीस, तुझ्यातून वैराग्याचं काही जात नाही, आणि आता तू कुठे जायचं, जा बाबा एकदा जा तुला, तू आमच्यासोबत राहू नकोस. आणि मग कसं म्हणत असताना महावीरांनी जी म्हटलं ना, हे मला माहीत नाही, एक कथा ऐकलेली आहे मी. लगेच प्रवचन झाल्यानंतर कुठं म्हणलं नाही, मला असं जर म्हणाल तर मला नाही माहिती, पण मी ऐकलेली स्टोरी आहे. आणि त्यातून मला जो सार कळाला तो महत्त्वपूर्ण आहे की महावीरांनी जे उत्तर दिलं ते अपेक्षित आहे बुद्धांना. महावीर म्हणाले की मी तुमच्यासोबत होतोच कधी, मी जरी तुम्हाला दिसत असेल तुमच्यासोबत होतो तरी मी तुमच्यासोबत बांधलेला नाही आहे. तुमची इच्छा होती की मला बांधून ठेवावं म्हणून मी तुमच्यासोबत होतो, पण आता तुम्ही मला परमिशन दिलेली आहे तर मला चांगलंच आहे, आणि असं म्हणून ते बाहेर गेले. पण आपल्यासारखं काय होईल की आपण जंगलात गेले तरी घरी फोन लावून विचारणार की झाले का घरचं जेवण, हे जेवले की नाही, इकडे गेले की नाही, लेकराचं शिक्षण कसं चालू आहे. घरच्यांना हटवलं तरी आपण नाही राहणार असे आपण झालेलो. तर हे जे आहे ना बुद्धांनी सांगितलेलं सिग्निफिकंट आहे. बुद्धांनी सहज सांगितलेलं असेल तुम्ही जिथं तिथं कसं राहू शकता हे सांगण्याचं किती जबरदस्त कौशल्य आहे आम्हाला. रामकृष्ण परमहंसाची एक कथा पण छान आहे, मला वाटतं की ती शेअर केली पाहिजे. की खूप जास्त तपश्चर्येमध्ये किंवा खूप जास्त अतिशयोक्तीच्या विचारामध्ये का गळून गेलं नाही पाहिजे, बुद्ध त्याला का महत्त्व नाही देत. रामकृष्ण परमहंस आहेत ना, त्यांच्याकडे त्यांचा जुना मित्र आला, जो 12-15 वर्षाच्या नंतर तपश्चर्या करून, आणि त्यांनी त्यांना काय सांगितलं की रामकृष्ण तुझं काय इतक्या वर्षामध्ये तू काय प्राप्त केलंस. ते म्हणले काय नाही, मी जीवनाविषयी मनाविषयीचं काही बघतोय, मला इतक्या वर्षात तुला काहीच नाही कळालं. नाही, तुला काय कळालं मित्रा. तो म्हणला मला सिद्धी प्राप्त झालेली आहे. अरे बाबा छान, चांगली गोष्ट आहे. सिद्धी म्हणजे काय, आता मी पाण्यावर चढू शकतो. 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि आता पाण्यावर सहज चालू शकतो. ते म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे, मला आनंद होईल तुला बघताना. चल म्हणले तुला दाखवलं, तुला खोटं वाटेल तसं. आणि खरोखरच त्यांनी पाण्यावरून चालून दाखवलं, आणि तिकडल्या तीरावर जाऊन ते हात दाखवायला लागले त्यांना. आणि रामकृष्ण परमहंस बघत होते, आणि सहज तिकडल्याच बाजूला एक होडी होती. त्या परमहंस जिथं थांबलेलं होतं तिथंच एक होडी येऊन थांबली, आणि त्या होडीमध्ये ते बसले आणि त्या पैलतरी गेले, आणि त्याला जाऊन म्हणले खूपच चांगलं अभिनंदन म्हणले, पण 12 वर्षात तू हे शिकलास का. म्हणजे हो, 12 वर्षात तपश्चर्या करून हे मी प्राप्त केलेलं आहे. तर ते म्हणले अरे मी ₹1.5 देऊन त्या पैलतरीपासून या पैलतरीपर्यंत आलो, ₹1.5 तुझं ज्ञान काय कामाचं आहे, तुझं ते ज्ञान ना तुझ्या काही कामाचं, पाण्यावर काय सतत चालणार नाहीस ना, काही होणार नाही. तर मग असं म्हणजे उगीच काहीतरी प्राप्त करून करणार काय तुम्ही, तुम्हालाच काही मोल कळत नाही आहे, त्या पाण्यावर चलून तुमचा काय फायदा होणार. म्हणजे अशा पद्धतीने पण बुद्धिझममध्ये सगळ्यात जास्त जोर दिला जातो, इतर धर्मात दिला जात नाही. काही गुरु देतात नक्कीच, पण पूर्णपणे नाही दिला जातो. तर या पद्धतीने सुद्धा बुद्ध कसे चमत्कारावर विश्वास ठेवणारे नव्हते. ते कसे आपल्या भिक्षूंना सांगायचे की चमत्काराने तुम्ही लोकांना भ्रमित करू नका, आपली भिक्षा मागण्यासाठी लोकांना तसं काही मिसलीड करू नका, त्यांची दिशाभूल करू नका.
हे सांगणारे बुद्ध आहेत, हे पण महत्वाचं आहे. आणि असं का केलं असेल मग बुद्धांनी की दैववादाला किंवा चमत्कारांना त्यांनी दूर केलेला असेल? तर बाबासाहेबांचं छान स्पष्टीकरण देतात बुद्धांनी त्याच्या धर्मामध्ये की असं करण्यामागे बुद्धांचे तीन उद्देश असावेत असं त्यांना वाटतं, बाबासाहेबांना वाटतं. बाबासाहेब म्हणतात की त्याला स्वतंत्रता म्हणजे माणसाला बुद्धिवादी बनवणे हा त्याचा पहिला उद्देश असावा. बुद्धांचा पहिला उद्देश काय असावा की त्याचं डोकं त्याला वापरता यावं. आपण सगळे म्हणजे इथं आपण सगळे प्राणी आहोत हे तर कन्सेप्ट करते. म्हणजे जसे सगळे प्राणी आहेत ना, पशु पक्षी आहेत, तसेच आपण आहोत. आपल्यात वेगळं काय मग? आपल्यात वेगळं काय तर ती म्हणतात की बुद्धी आहे, मन आहे. आपण बघू शकतो की काय वाईट आहे, काय चूक आहे. प्राण्यांना तसं बघता येत नाही तेवढ्या सखोलतेनं, जेवढ्या सखोलतेनं आपण बघतो. तर देववादामुळं ते झाकल्या जाऊ शकतं कधी कधी. चमत्कारांमुळे ते आपण अंधविश्वासाने तिकडे जायला लागतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात की माणसाला बुद्धिवादी बनवणे हे बुद्धांचं पहिलं उद्दिष्ट असावं की त्याच्यामुळे त्यांनी चमत्काराला खंडन केलेलं आहे. आणि मग दुसरा मुद्दा सांगताना ते म्हणतात की माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी प्रयत्नशील करता यावं, हा त्यांचा दुसरा उद्देश होता. कारण सत्याचा शोध ज्याचा त्याचा करायचा. ते म्हणतात ना की मी फक्त मार्गदाता आहे, मुक्तीदाता नाही, मार्ग तुम्हाला शोधायचा आहे. तर हा तो त्याचं एक कारण असेल. आणि तिसरं एक कारण सांगतात बाबासाहेब की ज्या भ्रामक समजुती आपली एक सहज वृत्ती असते ना काही शोधण्याची, ती बंद करून टाकतात. त्या भ्रामक समजुतीलाच तोडून टाकण्यासाठी बुद्धांनी चमत्काराला किंवा दैवी चमत्कारांचं खंडन केलेलं आहे, त्याचं समर्थन केलेलं आहे. तर हे पण एक 3 गोष्टी याच्या महत्त्वपूर्ण आहेत जे बाबासाहेब सांगतात की आपण त्याला बघितलं पाहिजे. आणि मग याच गोष्टींमुळे आहे ना बुद्ध सर्वश्रेष्ठ ठरतात. आपण जर बघितलं जगातला 3ऱ्या क्रमांकाचा हा धर्म आहे. म्हणजे सगळ्यात 1 नंबरला धर्म कोणता येतो? ख्रिश्चन धर्म सगळ्यात पहिले येतो, आणि त्याच्यानंतर येतो मुस्लिम, आणि त्याच्यानंतर येतात बौद्ध. पण तुम्ही जर जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, सगळ्या धर्मांचं जर विश्लेषण केलं, तर तुम्हाला लक्षात येईल की ख्रिश्चनांना येशूमुळं कमी वाढलेले आहेत. येशूच्या प्रवचनांमुळं, येशूंच्या सांगण्यामुळं कमी वाढलेला आहे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चनांच्या हुशारीने, ख्रिश्चनांनी दिलेल्या प्रलोभनाने, ख्रिश्चनांनी दिलेल्या आमिषाने, ख्रिश्चनांनी केलेल्या जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म वाढलेला आहे. हीच गोष्ट मुसलमानांच्या बाबतीत तर लागू होती. त्या पैगंबराने सांगितल्यामुळं सगळं वाढलेलं आहे असं नाही. त्यांनी जिथे जिथे आक्रमण केले तिथे तिथे जबरदस्तीने सगळ्यांना मुस्लिम केलेलं आहे. परंतु तुम्ही या पृथ्वीवरच नाही, जर इतर कुठेही ब्रह्मांडात कुठं पण बुद्धिझम असेल तिथे तुम्ही जाल तर तो कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती करून शिकवलेला नाही आहे. तर तो फक्त आणि फक्त शाक्यमुनी बुद्धांनी जे सांगितलेलं आहे ते ज्याला पटलेलं आहे त्याच्यामुळेच ते बुद्ध झालेले आहे. तर हा एक सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे की तुम्ही कुठेही जा, कुणाला जबरदस्ती नाही आहे. तुम्ही जर इथं बसून आता उठून म्हणला की मला बुद्धिझम नाही आवडत, तर तुम्हाला सगळे नमस्कार करतील, धन्यवाद सर, तुम्ही तुमचं मत मांडलं आणि तुमच्या मतानुसार तुम्ही जगायला मोकळे आहात असं सहज सांगतील. इथं कुणी येऊन जर म्हटलं की मला बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे, तर असं कुणी म्हणणार नाही कुठल्या जातीतून आलास, तर त्याचं तेवढ्याच आनंदाने स्वागत होईल. किमान पक्षी त्याचं जास्त स्वागत होईल, कारण त्याने एक निर्णय घेतला. आपण असेच जे बाय बर्थ जन्मतोय ना, बौद्ध म्हणून, बौद्ध घरात बौद्ध म्हणून जन्मले, त्यापेक्षा त्याने एक वेगळा निर्णय घेतला, म्हणून तो आपल्यासाठी कदाचित जास्त श्रेष्ठ असेल. तर हे बुद्धिझमची दृष्टी आहे, हे बुद्धांची दृष्टी आहे. तर हे पण एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि झालं नाही ना वेळ, संपत आला, ठीक आहे. तर जाता जाता मला बुद्धिझममध्ये बुद्ध कसे सांगतात, बाबासाहेब कशा पद्धतीने आपल्याला सांगतात, हे कसं महत्त्वपूर्ण आहे हे समजून सांगताना मला बाबासाहेबांचं एक बुद्धांनी त्याच्या धर्मातलं मला आवडलेलं संदर्भ सांगतो. बाबासाहेब काय म्हणतात बघा, झाडाला आग लागली तर त्यावर पक्षी कसे राहू शकतील,
म्हणजे ऑब्व्हियसली बुद्धांनी म्हटलेलं असं बाबासाहेब म्हणतात, पण त्या पुस्तकाचे लेखक बाबासाहेब आहेत म्हणून ऑब्व्हियसली ते बाबासाहेबांचं स्टेटमेंट होतं. तर झाडाला आग लागली तर त्यावर पक्षी कशी राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञात समजला पाहिजे, अज्ञानीच समजला पाहिजे. हे जर कळालं नाही आणि तुमची कितीही ऋषी म्हणून स्तुती होत असेल तर तुम्ही अज्ञानीच ठराल. आणि पुढं ते काय म्हणतात, ज्याला हे ज्ञान झाले त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. मग आता बघा, तुम्हाला घरात राहून हे ज्ञान प्राप्त होते का? चांगली गोष्ट आहे. बाहेर राहून प्राप्त होते का? चांगली गोष्ट आहे. परंतु बाबासाहेब किंवा बुद्ध म्हणतात की वासना जिथं असते तिथं सत्य राहू शकत नाही. हे कळतंय का? आणि मग पुढं काय म्हणतात, ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. बुद्धाने त्यांचा धर्मप्रसिद्धी त्यांना धर्मदीक्षा देत असताना वगैरे काहीतरी संदर्भ आहे. खंड दुसरा, तिच्याकडे दुर्लक्ष, म्हणजे परत वाचतो, ज्याला हे ज्ञान झाले त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. हे सत्य केवळ ऋषीमुनींसाठी नाही तर प्रत्येक मनुष्य प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्षू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. पुढे ते म्हणतात की ऋषींची अधोगती होऊ शकते आणि सामान्य माणूस किंवा सामान्य कुटुंबवत्सल माणूस सुद्धा ऋषीपदाला पोहोचू शकतो. हे ज्याला ज्ञान होतं की हे वासना म्हणजे लोभ, मोह, देश, विदेश म्हणजे मूळ क्लेश सांगितलेले आहेत. हे जेवढ्या जास्त प्रमाणात तुमच्यात असेल तेवढ्या कमी प्रमाणात तुमच्यात सत्य असेल किंवा सत्याची अनुभूती असेल. मग याला आपण कशा पद्धतीने दूर करणार? हाच आपल्या जीवनाचा ध्येय असलं पाहिजे, हेच आपल्या जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. आणि या लक्ष्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल, जर तुम्हाला काही समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक गुरु लागणार आहे, तुम्हाला एक शिक्षक लागणार आहे, तुम्हाला एक मार्गदर्शक लागणार आहे, तुम्हाला एक कल्याण मित्र लागणार आहे, तुम्हाला चांगला मित्र लागणार आहे. तो कोणी पण असेल, तुम्ही अभ्यासात, तुम्ही जर इथं बसलेल्यापैकी तुम्ही आणखी धर्ममित्र झाले नसाल तर तुम्ही बघा, तुम्हाला आणखी मोकळा आहे, तुम्ही इतर सगळीकडे अभ्यास करा, तुम्ही चांगल्या पद्धतीने दुसऱ्यांचा पण अभ्यास करा जर तुमची इच्छा असेल तर. त्रिरत्न बौद्ध महासंघ सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतो, यात कसलाच वाद नाही. हा माझा अनुभव आहे. तुम्हाला वेगळा आला वेगळा घ्या, तुम्हाला वेगळे गुरु भेटले घ्या, पण गुरु शोधा. गुरु शोधून त्यांच्याकडून ते शिकून घ्या. आणि जाता जाता कबीर जे सांगतात ना, ते कबीर सांगून मी थांबतो की कबीर गुरुच्या बाबतीत कसं महत्व सांगतात की सद्गुरु मिले तो सब मिले, न तो मिला ना कोय. सद्गुरू मिळाले तरच सगळं मिळालं, नाही तर काहीच नाही मिळालं. माता पिता सुख बांधवा यह तो घर होय. म्हणजे काय म्हणतात कबीर की सद्गुरू भेटले, गुरु भेटले तुम्हाला तरच सगळं काही आहे, नाहीतर काही नाही आहे. आणि तुम्ही म्हणाल की माता पिता भेटणं, भाऊ बंधुकी भेटणं हे महत्वाचं आहे, तर अरे हे तर घराघरात आहे. कुठल्याही घरात जाऊन बघा, भाऊ बहीण आई वडीलच आहेत, पण गुरु विचारा नाही. तर मग सद्गुरू शोधा असं कबीर सांगतात. आणि तो सद्गुरू तुम्हाला मिळो, तुम्हाला तो धम्म मार्ग मिळो, तुम्हाला तो बुद्धांचा मार्ग मिळो. या म्हणून आम्ही थांबतो. मला आज संधी दिली आणि माझ्या कल्याण परत मला पुढं ढकललं आणि ढकल पास करत ते आता मला पुढं परत करतायत आणि मला उत्तीर्ण करतायत. तर त्यासाठी मनापासून त्यांचे धन्यवाद. ज्यांनी मला यासाठी मदत केली त्यांचे पण मनापासून धन्यवाद. आणि इतक्या शांतपणे थोडंसं रेंगाळलं वाटलं तरी तुम्ही ऐकलं त्याच्यासाठी मनापासून आभार आणि धन्यवाद. जय भीम.